थँक्यू सो मच योगेश पाटील सर. 5 ओव्हरचे सामने आपण प्रत्येकी खेळतोय. सो आता वेळेसंदर्भात सर्वांना सहकार्य करायचं आहे, कारण 4 ओव्हर तुमचे 20 मिनिटामध्ये पूर्ण झालेच पाहिजेत. जर ड्रिंक ब्रेक असेल त्यावेळेला आम्ही 1 मिनिट एक्स्ट्रा देत आहोत, म्हणजेच 21 मिनिटामध्ये तुमचे 4 षटकं फेकून काही करून झालेच पाहिजेत. अन्यथा तुमचा आउटफील्डमधला फिल्डर की इनफिल्डमध्ये आणण्यात येईल, हे आम्ही या ठिकाणी अनाऊन्स करतोय. मानाची, सन्मानाची आणि अग्रमानाची ही स्पर्धा ओमसाई लोणाड असोसिएशन अंतर्गत जय जोटिंग देवरुंग चषक 2026मध्ये तुम्ही आहात. सर्वांचं सहर्ष स्वागत. ग्रामीण टेनिस cricket.in वाहिनी या स्पर्धेला ऑल ओव्हर टेलिकास्ट करते आणि प्रोफेशनल ब्रॉडकास्टिंग. जेव्हा 1 लाख सबस्क्रायबर झाले तेव्हा तेजस भोईरांच्या चेहऱ्यावरचे हावभाव काही वेगळेच होते, कारण या सगळ्यांची मेहनत या चॅनलला पुढे नेत असते. मग त्याच्यामध्ये नीरज असेल, साहिल असतील, सुजल असेल, राज असेल, या सगळ्यांची मेहनत आहे या वाहिनीला पुढे नेण्यासाठी. आणि ती मेहनत सध्या तरी राज आणि सुजल या स्पर्धेच्या माध्यमातून करतात. दुसऱ्या बाजूला दीपांशु आहेत, या टीमकडे सर्वोत्कृष्ट कॅमेरामॅन म्हणून त्यांची ओळख. आणि तसेच सध्या तरी आमच्या समोर मेन कॅमेऱ्यावरती राज मला आठवते की ज्या ठिकाणी स्पर्धा होती इथाडे या ठिकाणी, तेव्हा एक कॅमेरामॅन आला नव्हता, राज झोपलाही नव्हता, तरी तो टेलिकास्ट करण्यासाठी आला होता. मग हे सगळे तेच मेंबर, ज्या मेंबर्समुळे ही वाहिनी पुढे गेली ग्रामीण टेनिस cricket.in, आणि या विभागामध्ये ती सातत्याने चांगलं लाईव्ह टेलिकास्ट करते. सो त्यांचंही करूयात सहर्ष स्वागत. ग्रामीण टेनिस cricket.in वाहिनीवरती जे ऑनलाईन प्रेक्षक आम्हाला बघतायत, ऐकतायत, त्यांचंही मनापासून आम्ही स्वागत या ठिकाणी करतोय. सामना क्रमांक 3, मकरंद स्पोर्ट्स मुठवळ त्यांच्या विरोधात जय अंबिका देवरुंगपाडा. पंडित गोडे यांचा संघ. देवरुंगपाड्याच्या कॅप्टनने टॉस जिंकून डिसिजन फिल्डिंगचा घेतला आणि प्युअर त्यांचं ओपिनियन होतं की मकरंद स्पोर्ट्स मुठवळ या टीमला 5 ओव्हरमध्ये 45 धावसंख्येपर्यंत आपण रोखू. मागच्या मॅचमध्येही तो आकडा जर आपण बघितला तर तो आकडा तेवढाच होता, कारण पहिल्या मॅचमध्ये सुद्धा 46चं टार्गेट, दुसऱ्या मॅचमध्ये 46चं टार्गेट आलं. ते टार्गेट आपण पहिल्या मॅचमध्ये बघितलं तर ते टार्गेट चेज झालं. मागच्या मॅचमध्ये तुम्ही जर बघितलं तर ते डिफेंड झालं. म्हणजेच 2 मॅचमध्ये, एका मॅचमध्ये टार्गेट चेज झालं, एका मॅचमध्ये टार्गेट डिफेंड झालं. या मॅचमध्ये बघूयात की 5 ओव्हरची मॅचमध्ये किती धावा बनतील. त्यासाठी संकेत तुम्हाला पाहायला मिळतोय. सध्या तरी पॉवर प्लेचं पहिलं षटक त्याच्या हातामध्ये तुम्ही बघाल, तोच फील्ड पोझिशन सजवतोय. तर दुसऱ्या बाजूला रणजित आणि सूरज ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. दोन्ही संघांना देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. करूयात या सामन्याला सुरुवात. सामना क्रमांक 3, जय अंबिका देवरुंगपाडा त्यांच्या विरोधात मकरंद स्पोर्ट्स मुठवल. सामन्याला सुरुवात. व्हेरी फर्स्ट बॉल. प्रेक्षकांना बसण्यासाठी खूप सुंदर व्यवस्था केली आहे. कैलासवासी सुखऱ्या शिवा पाटील स्टँड उभारण्यात आलाय. काव्या संदीप मलपेकर स्टँड, आणि त्यानंतर आपण बघताय कैलासवासी सुरेश शंकर दलवी स्टँड. हे तिन्ही चेहरे आपल्यामधून निघून गेल्यात, परंतु मरावे परी कीर्तिरूपी उरावी. एखादा माणूस आपण आपल्यामधून निघून गेल्यानंतर सुद्धा आपण त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी काहीसं करत असतो त्यांच्या नावाने, आणि या स्पर्धेच्या माध्यमातून ते 3 स्टँड आपल्याला पाहायला मिळतात. सामन्याला सुरुवात. व्हेरी फर्स्ट बॉल. पहिला बॉल कमी गतीचा स्वीप करण्यात आला इनफिल्डला. शॉर्ट मिड विकेटला जरूर कॅच पकडण्यात अपयश आलं, परंतु वेल ट्राय. सुंदर प्रयत्न होते. पायांना उसळी देत असताना बॉलला बघितलं समोर, एका हाताने बॉलला स्टॉप करण्याचा प्रयत्न. खरं तर ही कॅच पकडण्याचा कमी प्रयत्न, परंतु बॉलला स्टॉप करण्याचा जास्त प्रयत्न झाला शॉर्ट मिड विकेटचा. तिथून आपल्याला सिंगलने ह्या डावाची सुरुवात होताना पाहायला मिळते. सामना क्रमांक 3, फर्स्ट इनिंगमध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये तुम्ही बघताय संकेतने चांगला संकेत दिला, कारण पहिलाच बॉल त्याने फुल लेन टाकलाय. आता शॉर्ट बॉलचा वापर हुक करण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स, आणि इथनं बॅट्समनला बीट करत असताना पहिल्या मॅचमध्ये आपण बघितलं की जेव्हा जेव्हा लेंथवरती समोर चेंडू टाकण्यात आले तेव्हा थोडेसे खाली राहण्यात आले चेंडू, थोडेसे उचळी देण्यात आले, परंतु लेंथ बॉल जेव्हा जेव्हा या खेळपट्टीवरती पडलाय ना तेव्हा तो थोडासा बाउन्स झालायच, आणि तोच बघितला बॉल संकेतचा. आताही त्याच लेंथवरती, परंतु कमी गतीचा अपील केली जाते. यस, फलंदाज बाद होईल. फिंगर अप करत असताना थोडासा वेळ जरूर घेतला उमेश केने सरांनी, परंतु रिझल्ट चांगला मिळत असताना, फिल्डिंग करत असताना संघ तुम्हाला पाहायला मिळतो जय अंबिका देवरुंगपाडा. पहिली विकेट मैदानाच्या बाहेर. पहिला फलंदाज बाद.
थँक्यू. हा ॲक्शन रिप्ले तुम्ही बघताय की लेग बिफोर विकेटची जी अपील केली होती ती अपीलमध्ये सहमती का होती. परफेक्ट बघितलं गेलं. डिसिजनसाठी थोडेसे थांबले कारण माहीत आहे की इम्पॅक्ट मिडल स्टंपवरती पडतोय. हाईट फॅक्टरचा अपवादच नाही आहे. त्याच्यामुळे उमेश केने सरांनी लगेचच फिंगर अप केला. ओमकार शेट्टे यांच्याकडून पारितोषिक लागोपाठच्या 3 सिक्सरसाठी आणि लागोपाठच्या 3 बाउंड्रींसाठी तब्बल 1,000 रुपयाचं पारितोषिक मकरन स्पोर्ट्स मुठवलच्या बॅट्समनला देण्यात येईल. पहिला खेळाडू लवकर मैदानाच्या बाहेर परतलाय. बॉल आपण याच्या अगोदर बघितला तर विकेट येण्याच्या अगोदर थोडासा लेंथवरून थोडासा टॉस करण्यात आला होता बॉल, परंतु आता कमी गतीचा आहे बॉल. थोडंसं फसवलं. इम्पॅक्ट लाईनमध्ये होता. तिथे लेग बिफोर विकेटच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला. परतावं लागलं सूरजला आणि आता मैदानाच्या आतमध्ये आला विशाल. पहिल्या ओव्हरमध्ये जेव्हा तुम्ही अर्ली ब्रेक थ्रू मिळवताना तेव्हा आपल्या बॉलिंगमध्ये खरं तर धारदारता आपल्याला जरूर पुढे सर करण्यासाठी आपल्याला यशस्वीरित्या रस्ता एक मिळतो, म्हणजे लेंथ मिळते. तीच लेंथ मिळाली आहे आतापर्यंत. आता एक कमी गतीचा बॉल पण तो पॉवर प्ले सुरू आहे. फक्त दिशा दिली, वापर केला गतीचा. फुल टॉस बॉल पाठवण्यात आला स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. पहिली बाउंड्री. करण शेठ दळवी यांच्याकडून पारितोषिक ओमकारसाठी आहे की विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 1000 आणि षटकार हॅट्रिकसाठी सुद्धा 1000. ताकदीचा वापर जरूर केला आहे. फिल्डर आहे त्या ठिकाणी. वेल ट्राय चांगलं केलं परंतु डीपमध्ये बॉल चालला आहे. लॉंगॉनला बॉलची फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळते. दरम्यान यात बॉलवरती आपल्याला पाहायला मिळतात धावा 2. ट्राय चांगला केला होता. मिडॉनला जे फिल्डर होते त्याच्या हाताच्या अगदी समोर बॉल जरूर त्याचा अडवण्याचा प्रयत्न, परंतु बॉल मागे गेला. वाडिश लॉंगॉनला जे फिल्डर होते त्या बॉलची त्यांनी फिल्डिंग केली. तिथनं आपल्याला चौकारानंतरच्या पाहायला मिळतात धावा 2 आणि या 2ने टीमची धावसंख्या वाढत असताना 7 या आकड्यावरती. आतापर्यंतच्या 5 बॉलवरती 1 विकेट मिळवली आहे. हो, रिव्हर्स स्विच खेळण्याचा प्रयत्न पण तो जसा पावलांचा वापर केला त्याला फॉलो करत असताना बॉल कमी गतीचा टाकण्यात आला. परफेक्टली यॉर्कर बॉल खेळण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलमधला कॉन्टॅक्ट कमी जुळाला गेला. तिथे फसला. अर्थातच रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. अशा पद्धतीने पहिल्या ओव्हरचा यशस्वी खेळ संपला. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 1 विकेट मिळवत असताना संकेतने फक्त धावा दिल्या 8. चर्चा सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही बॅट्समन आलात. ही चर्चा कदाचित असावी की एखादी पार्टनरशिप, कारण सुरुवातीला पहिला विकेट जो आघाडीला मैदानाच्या आतमध्ये जातो आणि तो डगआउटमध्ये जेव्हा परततो ना तेव्हा मग 1 डाऊन आणि सलामीला गेलेल्या फलंदाजांना एक पार्टनरशिपचा विचार करावा लागतो. ती पार्टनरशिप सिंगल डबल्सने पुढे जावो किंवा मोठ्या फटकेने जावो त्या गरजेच्या असतात पार्टनरशिप. आणि क्रिकेटमध्ये नेहमी पार्टनरशिपकडे आपल्याला वळावंच लागतो. कारण जर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार केला तर आपण शालेय स्तरामध्ये 1982मध्ये बघितलं तर सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबली यांच्यामधल्या ज्या पार्टनरशिप होत्या ना त्यांच्यामुळेच त्यांच्या जोडीला सगळे लोक आत्तापर्यंत ओळखतात. त्याच्यामुळे क्रिकेटमध्ये तुम्हाला पार्टनरशिप जमवावे लागतात. त्या पार्टनरशिप आता जमवणं गरजेचं, कारण पहिल्या ओव्हरमध्ये फक्त आपण धावा बघताय 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये आल्यात फक्त 8. अजून एक पालखी चालली आहे. ते पालखीचे प्रवासी सध्या तरी दिसतात. जसा साईबाबांचा पोशाख होता तसा सगळ्यांचा पोशाख आहे. डोक्यावरती गमछा आणि पूर्णपणे ऑरेंज कॉस्ट्यूममध्ये तुम्हाला ते प्रवासी पाहायला मिळतात. सेकंड ओव्हरला सुरुवात झाली आहे. बॉल ओव्हरमध्ये मिस्टामिंग स्ट्रोक. फिल्डर वळतात बॉलकडे परंतु वॅकेट एरियामध्ये 3 फिल्डर त्याच्या मध्ये चेंडू पडण्यात आला. बाउन्स केला. लॉंगॉनच्या फिल्डरने त्याला उचलला आणि इथनं आपल्याला पाहायला मिळतात त्या धावा 2. मी तर म्हणेन जे फिल्डर लॉंग ऑफला होते त्याने आधी ट्राय करायला हवं होतं. जो फिल्डर एक्स्ट्रा कव्हरला होता तो खूप वेगाने आला. त्याच्या अगोदर तो पोचू शकला असता पण तो वॅकंड एरियामध्ये बॉल पडला. 2 धाब्याने टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 10 या आकड्यावरती. ओव्हर नंबर 2 मध्ये आलाय ओमकार आणि विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे त्याच्यासाठी. ताकदीचा वापर केलाय. आताही फिल्डरला बीट करून बॉल मागे चाललाय पण तो डीपमध्ये फिल्डर आहेत. वाडिश लॉंगॉनला फिल्डरने चांगली फिल्डिंग केली. बॉलला त्यांनी स्टॉप करण्यात आलं कारण ज्या ठिकाणी फिल्डर होते बीट झाल्यानंतर मागे बॉल वाडिश लॉंगॉनपर्यंतच्या प्रवासामध्ये तुम्ही तिथे फिल्डरला बघितलं. बॉलला फिल्ड करत असताना चांगली फिल्डिंग
त्याची तुम्ही बघितली आणि तिथनं आपल्याला पाहायला मिळते अजून एक सिंगल टीमच्या टोटलमध्ये 8, टीमची धावसंख्या 11. पॉवर प्ले असल्या कारणाने ना 3 फिल्डर अशा पोझिशनवरती सेट केल्यात ज्या ठिकाणी त्या लेंथवरती तो बॉल टाकेल आणि तेच करतोय आतापर्यंत ओमकारने चांगल्याच लेंथवरती बॉल टाकल्यात. राऊंड द विकेट, कुलवर टपाचा बॉल, आता ट्रॅप, आता अडकवला गेला मिड ऑनला. आता मिस्टेक नाहीये. याच्या अगोदर जरूर कॅप्टनने त्याला काहीशे शब्द जरूर विचारले, परंतु आता त्या शब्दांमधलं उत्तर शोधलं त्या फिल्डरने. वैभव त्या ठिकाणी होता, त्याच्या हातामध्ये झेल, फलंदाज होईल बाद, लागेल झटका दुसरा. बॅटिंग करत असताना टीम मकरन स्पोर्ट्स मुठवलला. साऱ्या क्रिकेट रसिकांचा हा जल्लोष 3 दिवसांचा, जय झोटिंग चषकाचा आहे उत्सव लय मोठा. जय झोटिंग चषकाचा आहे आयोजन लय भारी. जय झोटिंग संघाचा कोण प्रथम क्रमांकाचा, विजेता झोटिंग चषकाचा. क्या बात आहे. शब्द कसे जुळवावे एकनाथ माळी यांच्याकडून शिकावं. आगरी समाजामधून खरंतर एक असा आवाज अनेक वर्ष ज्याने संगीतांवरती अधिराज्य गाजवलं आणि स्वतः लेखक स्वतः गायक शक्ती तुरे त्यांचे तुम्ही ऐका. क्रिकेटवरती आधारित सुद्धा अनेक सारे संगीत त्यांचे तुम्ही ऐकले असतील. आणि सध्या तर ही पालखी तुम्ही बघा आधी, ही पालखी चालली खरंतर रस्त्यावरून. जे प्रवासी चालल्यात त्यांचा प्रवास सुखरूप व्हावं यासाठी आपण त्यांनाही खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. शुभेच्छा यासाठी कारण 7 दिवसाचा प्रवास हा काही सोपा नसतो आणि प्रवासी 7 दिवस पदपालखीला खरं चालत जाताना तुम्हाला पाहायला मिळतील. या ठिकाणी बॉटमहँडचा चांगला वापर. विकेट गेल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये आला तेजस, त्याच्या बॅटमधली आपल्याला पाहायला मिळाली सिंगलने टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते टीमच्या टोटलमध्ये 12. काहीचं दडपण आहे बॅटिंग करत असताना मुठवल संघावरती, कारण या दबावामध्ये 2 फिल्डरने खरं तर चांगली कामगिरी केली, त्यामुळेच हा दबाव वाढत चालला. स्विच हिट, सुंदर फटका मिडल झाला बॅटवरती. बॅकवर्ड पॉईंटला त्या ठिकाणी फिल्डर नाही आहेत आणि तिथे रिझल्ट मिळेल ते म्हणजे अंपायर दर्शवतील की इथनं मिळेल षटकार. 6 धावा. ॲक्शन रिप्ले आपण बघूयात. सुंदर फटका स्वतःला इम्प्रूव्ह करत असताना इम्प्रूव्ह व्हायचं स्ट्रोक. याच्या अगोदरसुद्धा खरं तर तशा स्विचिटचा प्रयत्न केला होता, त्या प्रयत्नांमध्ये यशस्वी नव्हता विशाल, परंतु आता लवकर सेट झाला. स्वतःची पोझिशन लवकर चेंज केली गेली. बॉलकडे बघितलं, थोडासा खुलवट टप्प्याचा बॉल, त्याला स्विचिटच्या माध्यमातून स्वीट म्हणून मैदानाच्या बाहेर पाठवण्यात आलं बॅकआउट पॉईंटला आणि तिथनं मिळतात धावा 6 आणि आता 6ने स्कोर वाढतंय. टीमची धावसंख्या जाऊन पोचली आहे 18 या आकड्यावरती. पण चर्चा आपण करत होतो की थोडासा दबाव आहे डीज आहे, थोडासा दबाव थोडासा मॉनिटरमधून आवाज येत होता म्हणून मी डीजेला हाक मारली. डीजेने प्ले केलं संगीत, हरकत नाही आहे, कारण त्यांचा आणि आमचा मिलाव जेव्हा जुळतो तेव्हाच आम्हालाही काम करण्यात मजा येते आणि त्यांनाही काम करण्यात मजा येते. धावा 18. राऊंड द विकेट, विशालसाठी हा बॉल इनसाइड आउट खेळतात. गॅपमधून परफेक्ट काढलाय बॉल, डीपमध्ये कव्हरला चाललाय. 3 फिल्डर, परंतु त्यांच्यापासून बॉल अगदी दूर राहिला. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. जन्म देणारी आई, राखी बांधणारी ताई, आगरी कोळ्यांची कुलस्वामिनी एकवीरा आई आणि श्रद्धा सबुरीचा संदेश देणारा शिर्डीचा साई यांच्यावरती आधारित तुम्ही संगीत बघितलं. मित्रांनो, ओम साई जे पालखीला चालल्यात प्रवासी खरं तर ते समोर दिसतात आणि एका दिवसामध्ये या खरं तर रोडवरून 5 पदपालख्या जाताना आपण बघितल्यात. कदाचित त्या गतवर्षीच आपण त्या बघितल्या होत्या आणि मागच्या वर्षीच एकाच रोडवरून 5 पालख्या तुम्ही बघितल्या होत्या. श्रद्धा असते प्रत्येकाची, मग आपण त्या श्रद्धेपोटी काहीसे नवसी म्हणत असतो. काही जण पालखीला जातात 7 दिवस विदाऊट चप्पली चालत असतात. ती श्रद्धा आणि ती श्रद्धा म्हणून आपण अनेक प्रवासांना या ठिकाणून जाताना बघतोय. सो सगळ्यांना ओम साईराम. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर येस आमच्यापर्यंत इशाराही पोहोचला त्या प्रवाशांचा. तुम्ही सुखरूप जा. पुढे जाऊन तुम्हाला एक मुख्य हायवे लागेल, त्याच्यामुळे तिथे थोडंसं जपून. यॉर्कर बॉलने सुरुवात केली आहे संकेतने सेकंड ओव्हरची, अर्थातच त्याच्या स्पेलमधला.
हा तिसरा षटक जरूर संघाचा, परंतु यॉर्करने सुरुवात केली आहे संकेतने. संकेतचा पहिल्या षटकाचा जर आपण विचार केला तर पहिल्या षटकामध्ये फक्त 8 धावा त्याने खर्च केल्या होत्या. तिथून सामन्याला सुरुवात झाली, तिथून एक दबावामध्ये मुठवळ संघ पाहायला मिळाला, परंतु त्या दबावातून बाहेर निघण्यासाठी विशालच्या बॅटमधून जरूर 3 मोठे फटके आले. ओमकारच्या विरोधात तिथे आला धावा 14 आणि आता संकेत त्या धावा कव्हर करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये ओव्हर नंबर 3 मध्ये स्टेप आउट होऊन खेळल्यात. ऑन साईडला फटका मिस टायमिंग, फिल्डर त्या ठिकाणी जज करतात आणि वेल जज कॅच पकडली गेली. लॉंग ऑनला कॅच संपला केल विशालचा. जो विशाल या मॅचमध्ये चांगला खेळत होता त्याला परतवलं मैदानाच्या बाहेर. लागणारा झटका तिसरा. मित्रा एकदा वन्स मोर. मित्रा डान्स जे मित्र करत होते त्यांना वन्स मोर एकदा डान्स, कारण चालत पहा इशारा आला आमच्यापर्यंत आहे. हा आनंद असतो आणि आपण नेहमी असं म्हणतो ना की जगायचं असेल तर प्रत्येक दिवस खरं तर आनंदाने जगा, कारण रात्री जी फुलं उमलतात ना त्यांनाही माहीत नसतं की सकाळी स्मशानात पडायचं आहे की मंदिरात. हा डान्स तुम्ही बघा. खरं तर कॅमेरा वर्क आपण त्यांना सलाम करावं. कॅमेरा वर्किंग हा दीपांशू आहेत त्या ठिकाणी परफेक्टली कॅप्चरिंग त्यांनी केले. जो भक्त या ठिकाणी नाचत होता त्या संगीतावरती, किसन नानांचं ते संगीत. 3 विकेट मैदानाच्या बाहेर. आता संजय आलाय, तो असेल स्ट्रायकिंग एन वरती कारण नुकताच बाद झाला विशाल. आता ही टॉप एज, इथे विकेट मिळेल कॉटन बोल्टच्या शक्यतेमध्ये जरूर होता, पण तो कॅच ड्रॉप. संकेत होता त्या ठिकाणी. स्वतःचा फॉलो थ्रू जेव्हा त्यांनी सोडत असताना बघितलं बॉलला वरती, असं वाटलं की कॅच तो पकडेल, परंतु मिस्टेक झाली त्याच्याकडून आणि जीवनदान मिळते या ठिकाणी संजयला. भरपूर मॅचेसमध्ये तुम्ही असं बघितलं आहे की जेव्हा जेव्हा एखाद्या खेळाडूला जीवनदान मिळतो तेव्हा तेव्हा त्या खेळाडूने आत्मविश्वासी बॅटिंग केली आहे, कारण त्याला ऑलरेडी जीवनदान मिळालेलं असतं. मग तो फ्री माइंडेड खेळत असो आणि फर्स्ट इनिंगमध्ये तेच असतं की फर्स्ट इनिंगमध्ये प्रत्येक संघ ना फ्री माइंडेडच खेळत असतो, कारण त्यांच्यासमोर चेससाठी कोणताही आकडा नसतो फर्स्ट इनिंगमध्ये. त्याच्यामुळे आता संजयची कॅच झाली ड्रॉप. धावा 24. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, ज्या विशालने रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला तो विशाल तर आता जरूर परतला, परंतु यावेळेला तेजसचा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. लेग बायची सिंगल मिळते. सिंगलने टीमची धावसंख्या होते 25. या ओव्हरमधले 4 बॉल झालेले आहेत, अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक. धावसंख्या कमी आहेत, या धावसंख्या वाढवाव्या लागतील. मोठ्या स्ट्रोकसाठी जाण्याचा प्रयत्न जरूर करतात, परंतु संकेतची जी बॉलिंग आहे ना ती अगदी विकेट टू विकेट होती आहे. त्याच्यामुळे कोणताही मोठा फटका खेळण्यासाठी रूम तो क्रिएट करून देत नाही बॅट्समनला. आताही मिस्टेक झालाय, आताही बॉल मध्ये. आता संकेत नव्हे तर आता शॉट एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर आला, पकडली सेकंड कॅच. तिथे आपल्याला पुन्हा एकदा इनॅक्शनमध्ये वैभव पाहायला मिळाला आणि या मॅचमध्ये 2 कॅचेस त्याने पकडल्यात. फलंदाज होईल बाद, परतील मैदानाच्या बाहेर तेजस. कदाचित जे प्रवासी चालल्यात त्यांच्यासोबत भरपूर प्रवासी असतील, कारण आपण दुसऱ्या मॅचमध्ये बघितलं होतं की ती पालखी चालली होती, काहीशे मेंबर्स पुढे होते आणि आताही सध्या तरी आपण बघताय तर आताही काहीशे प्रवासी चालत. अशा भरपूर साऱ्या पालख्या असतात ज्यांचं स्वरूप हे मोठं असतं. आता 8 तारखेला संकेत गायकवाड यांची तिसगावची जरीमारी ते कार्ला पालखी. गतवर्षी 2000 प्रवासी होते त्या पालखीला चालत तुम्हाला पाहायला मिळाले आणि कदाचित आता 1000 आकडा वाढलाही असेल. 2 पालख्या अशा राहिल्या, एक नवी मुंबईची मानाची पालखी, एक कल्याणमधली तिसगावची मानाची पालखी जी या विभागातली सगळ्यात मोठी पालखी आहे. आणि मी या विभागातून सुद्धा जात असतात प्रवासी, कारण जी 25 तारखेला पालखी गेली मनोज गायकवाड यांची तिसगाव एक जरीमरी ते एकविरा, तिथे आपल्याला भरपूर प्रवासी पाहायला मिळाले. तब्बल 750 प्रवासी त्या पालखीमध्ये होते आणि या विभागातून
इताडे गावातले काहीसे प्रवासी होते आमच्या सोबत. 3 ओव्हरचा या ठिकाणी खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर तुम्ही टीमची धावसंख्या बघताय. आतापर्यंत आपण बघताय तर विकेट गमावले गेले 4 आणि धावा झाल्या 26. ही पालखी तुम्ही बघताय, जो पोशाख तुम्ही बघितला ऑरेंज पोशाख, सध्या तरी ही पालखी तुम्ही बघा. पाहिजे आणि श्रद्धा ज्यांच्या मनामध्ये असते ते खरं तर अशा वाऱ्या करत असतात. आपल्या खरं तर क्या बात आहे, ते संगीत आधी ऐका तुम्ही. नाम तुझे घेता देवा होई समाधान, नेहमी समाधानीच तुम्ही राहा. सध्या शिंदेशाही नजराना तुम्ही बघताय पालखीच्या सोबत प्रवासांना तोही ऐकायला मिळतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचा प्रवासी सुखरूप व्हावा असं आपण साई चरणी प्रार्थना करूया. बोला ओम साई, जय साई. हिंदू धर्मानुसार आपण खरं तर देवी देवतांना मानलंच पाहिजे. खुलवट टप्प्याचा बॉल डीपमध्ये लॉंग ऑफला फिल्डर ग्राउंडिंग स्ट्रोक, फिल्डर जरूर त्या ठिकाणी सेट केला होता. फिल्डर बॉलला त्याने फील्ड करण्यात आला. अभिषेक पाहायला मिळाला या टीमचा सर्वोत्कृष्ट खेळाडू. आज त्याच्याकडून भरपूर अपेक्षा आहेत, कारण सध्या तरी धावगती स्टॉप केली आहे. कारण 3 षटकामध्ये आपण बघितलं तर 3 षटकामध्ये फक्त धावा होत्या 26. आता ओव्हर नंबर 4ला सुरुवात झाली आहे. आलाय केतन आणि ते भावनांनी भरलेलं ओपिनियननी तुम्ही ऐकलं की मुलांना बोलवावं लागतं प्रॅक्टिस करण्यासाठी. तो ओपिनियन होता टीमचा कॅप्टनचा अर्थातच जयंबिका देवरुंग पाड्याचा. पण जेव्हा तुमच्या प्लेइंग 11मध्ये तुमचं नाव येतं ना, तेव्हा गावामधून तुम्हाला का सिलेक्ट केलं जातं हे तुमचं खेळ बघून. त्याच्यामुळे तुमचे खेळ जरी चांगले आहे परंतु क्रिकेटलाही तुम्ही वेळ द्या, तेव्हा तुम्ही अजून डेव्हलप व्हाल. अगेन स्विंग खेळण्याचा प्रयत्न अपील केली जाते, परंतु पंच सांगतात त्या ठिकाणी ऑफसमला कदाचित मिस केला असावं या बॉलने. कदाचित आउटसाईड ऑफसम इम्पॅक्ट पडत असावा, त्याच्यामुळे उमेश केने सरांनी लगेचच डिसिजन ते फेटाळलं. आणि ॲज अ अंपायरना खरं तर त्यांना हेच बघावं लागतं. उमेश केने सर निंबवली एक्सप्रेस आहेत. एका काळी ते क्रिकेट खूप खेळले. ॲज अ बॉलर म्हणून त्यांची खरं तर वर्णी होती त्या विभागामध्ये. आणि बॉलरला सगळ्यात आधी माहीत असतं की इम्पॅक्ट कुठे पडतो. मग तो बॉलर जेव्हा अंपायरच्या भूमिकेमध्ये जातो ना, मग त्याला परफेक्ट समजतं की लाईन मिस होतीये म्हणून. तिथेच कदाचित लाईनच मिस झाली असावी, त्याच्यामुळे लगेचच सांगितलं उमेश सरांनी की लेग बायची सिंगल. आता ही बॅटच्या साहाय्याने येते सिंगल. या 2 सिंगल्सने टीमची धावसंख्या वाढेल. धावफलक आता जाऊन पोहोचतोय. प्रथम बॅटिंग करत असताना मकरन स्पोर्ट्स मुठवलची 29 धावा. सध्या तरी धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्या ना तर सॅटिस्फाईड होणाऱ्या नाही आहेत. कारण डगआउट ही विचार करतोय की 4 घडी गमावल्या गेलात, धावाही जास्त नाहीत. तो सेकंड इनिंगमध्ये प्रेशर जास्त पडतो जिथे आपल्याला त्या धावा डिफेंड करायच्या असतात. म्हणून आता इथनं मोठे फटके यायला हवे. वापर केला होता, पुढे लेन टाकण्यात आली होती. फाईन लेग आणि थर्डमॅन दोघे गेले बॉलला कव्हर करण्यासाठी, पण तो प्ले आना मिस. बॉल मागे चालला. बाईचा इशारा येत असताना अंपायरचा. प्रत्येक खेळाडूने बघितलं ना तर प्रत्येक खेळाडूने विशाल सोडून अटॅक करण्याचा प्रयत्न केला. कारण विशालच्या बॅटमधून ज्या 19 आल्या ना त्याच या मॅचमध्ये महत्त्वपूर्ण ठरल्यात. अन्यथा रणजित लवकर बाद झाला, सूरज लवकर बाद झाला. तेजसने आतापर्यंत फक्त 2च धावसंख्येचं योगदान दिलं आणि सुधीरने आतापर्यंत बनवल्या 3. लो फुल टॉस बॉल, परंतु फिल्डर त्या ठिकाणी कॅच ड्रॉप. नवीन चेहरा, जरूर त्यांच्याकडनं अशा गोष्टी होणं साहजिकच. परंतु इथनं फेकी वाईड आली. बॉल मागे चाललाय. सिंगल कंप्लीट झाली होती. दुसरीची चान्स या ठिकाणी पूर्ण करत असताना आणि इथनं 2 धावा पूर्ण. या 2-2 ज्या धावा आहेत ना, या 2 धावा जेवढ्या येतील तेवढ्या मकरन स्पोर्ट्स मुठवल या टीमसाठी चांगल्या ठरतील. कारण आधीच धावसंख्येची इन्व्हेस्टमेंट कमी आहे. आतापर्यंत या षटकामध्ये आपण बघताय तर केतनने 5च धावा खर्च केल्यात. म्हणजे हेही षटक जर आपण पाहिलं तर आतापर्यंत इकॉनॉमिकल राहिले, कारण 5 बॉलमध्ये त्याने खूप कमी धावा खर्च केलेल्या आहेत. टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 32 आणि या ओव्हरमधला हा शेवटचा बॉल. मिस्टामिंग बॉल हवेमध्ये, विकेट किपर बॉलकडे आणि डाऊन दी बॉल, परंतु इथे कॅच ड्रॉप. 2 मिस्टेक या ओव्हरमध्ये पाहायला मिळाला. याच्या अगोदर शॉर्ट पॉईंटला कॅच ड्रॉप झाली. आता विकेट किपरकडून ही मिस्टेक होत असताना 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद टीमची धावसंख्या 33. येस अजय
सुंदर ऑपरेटिंग करतात सध्या तरी त्यांची सुंदर साऊंड सिस्टीम. आणि चला स्पीडअप करा. आणि नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी आम्ही इन्व्हाइट करतोय दोन्ही टीमचे कॅप्टन. विनंती करेन बाळगोपाळ सोनाली पाडा आणि संजय स्पोर्ट्स सावध या दोन्ही टीमच्या कॅप्टनला आपण विनंती करूयात की टॉससाठी इनिंग ब्रेकमध्ये तुम्हाला कंपल्सरी यायचं आहे. चला लवकरात लवकर सुरुवात करा. विनंती करेन टीम जयंबिका देवरुंगपाडा, तुम्हाला ज्या बॉलरला प्रमोट करायचं आहे लवकरात लवकर त्याच्याकडे बॉल द्या, जेणेकरून या सामन्याला आपण सुरुवात करू. नवीन वर्षाची नवीन सुरुवात या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करतोय. खरं तर जेव्हा नवीन वर्ष येतं तेव्हा आपण 18 ते 22 वर्षाच्या मुलांना बघतो की आता नवीन वर्षामध्ये रेग्युलर जिमला जाईन. 22 ते आपण 32 वर्षापर्यंतच्या मुलांना बघतो की आता करिअरवरती फोकस देईन. काही जण आपला वयही मोजत असतात की नवीन वर्ष संपल्यानंतर माझं किती वय झालं. आणि नवीन वर्षामध्ये भरपूर साऱ्या खरं तर अशा अपेक्षेने आपण जीवनाची एक नवीन सुरुवात करतो. आणि शब्द सगळ्यांनी ऐकले असतील की मी जिमला सुरुवात करेन, कामकाजाकडे लक्ष देईन आणि सगळ्यात मोठा एक प्रश्न की मी दारू सोडेन. नवीन वर्षामध्ये या काहीशा गोष्टीचा आपण आग्रह करतोय. परंतु ही स्पर्धा आहे, नवीन वर्षाची सुरुवात एका नवीन स्पर्धेनं आपण केली आहे. जय झोटिंग देवरुंग चषक 2026मध्ये तुम्ही आहात. मॅच क्रमांक 3 जयंबिका देवरुंगपाडा त्यांच्या विरोधात मकरंद स्पोर्ट्स मुठवल. 4 ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर फक्त धावा 33 आणि आता शेवटच्या ओव्हरमध्ये आलाय सतीश. ओ द विकेट. फुल टॉस ऑन साईडला ताकदीचा वापर. जेवढी उंची तेवढी लांबी नाहीये. फिल्डर डाऊन दी बॉल आणि पकडली गेली कॅच. या टीमचा सर्वोत्कृष्ट खेळाडू ओमकार तुम्हाला पाहायला मिळाला. त्याच्या हातामध्ये झेल फलंदाज अभिषेक, त्याच्या हातामध्ये झेल फलंदाज होईल. बाद लागेल. झटका 5वा. या संगीताने वेळ लावलाय, कारण तुम्ही लाईव्ह ऑर्केस्ट्रामध्ये बघाल तर या गाण्याची आता स्पेशली फरमाईश असते. आणि हे असे काहीसे गाणे आहेत जे अजय गायकवाड यांच्या मुखातून खूप चांगले वाटतात. आता केलंबा मातेचं संगीत तुम्ही ऐकलं आणि या स्पर्धेचं गतवर्षीचं टायटल सॉन्ग सुद्धा त्यांच्याच वाणीतून गायलं होतं. आणि लक्ष्यावरती आधारित जेवढे संगीत आहेत ते तेवढे त्यांच्याच वाणीतून गायले गेलेत. आता इथनं डाव थोडासा फसलाय. फर्स्ट इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना जास्त दबा जुळवत नाही आहे संघ मकरंद स्पोर्ट्स मुठवल. नुकताच कॅप्टनही मैदानाच्या बाहेर गेला. आता आला आहे विनीत मैदानाच्या आतमध्ये. सुधीर जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये होता ना तोपर्यंत काहीच दबाव नव्हतं, कारण त्याच्या बॅटमधून जर 2 मोठे फटके आले असते तर या सामन्याला त्याने पुढे नेलं असतं. परंतु तोही अडकला. लॉंगॉनला त्याची कॅच पकडण्यात आली, तिथे तोही बाद झाला. आता विनीतच्या बॅटमधली आली सिंगल. टीमची धावसंख्या होती 34. अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक या फर्स्ट इनिंगमधला. लो फुल टॉस अटेम्प्ट केलाय. ऑन साईडला गॅपमध्ये चाललाय. टप्पा पडला. अनुमान चुकला फिल्डरचा. जास्तच पुढे आले. टप्पा पडला आणि बॉल मिड विकेट बॉर्डरलाईनच्या बाहेर. नशिबाचा चौकार. होतं लो फुलटॉस बॉल बॅकलिपचा वापर करत असताना बॉटम हँडचाही चांगला वापर करण्यात आला. मी तर म्हणेन ते फिल्डरची चुकी या ठिकाणी झाली, कारण फिल्डर ज्या वेगाने आले त्या वेगाने थोडासा वापर करायला हवा होता दिमागाचा. टप्पा पडल्यानंतर माहिती आहे की या खेळपट्टीचा आणि या क्रीडांगणावरती जर आपण विचार केला तर टप्पा पडल्यानंतर बाउन्स होणं हे साहजिकच आहे. त्याच्यामुळे बॉलने बाउन्स घेतला. बॉल त्याच्या हातापासून दूर राहिला. तिथे आला चौकार, जो उपयुक्त होता टीमच्या टोटलमध्ये ॲड करण्यासाठी. आणि त्या चौकाराने टीमची धावसंख्या 38. आताही त्याच दिशेने खेळतात. तोच फिल्डर आहे, परंतु आता ग्राउंडिंग स्ट्रोक त्या ठिकाणी फिल्डरने पुन्हा एकदा मिसफील्ड केली. त्याचा मोबदला जरूर भोगावा लागेल. एक सिंगल होती, तिथे डबलला कन्वर्ट होताना तुम्ही बघितलं. दोन्ही बॉल जर आपण पाहिले ना तर याच्या अगोदर ज्या बॉलवरती चौकार आला तोही लो फुल टॉस, आताही लो फुल टॉस, परंतु हा ग्राउंडिंग स्ट्रोक तिथे पाहायला मिळाला. धावा 2 आणि 2ने 40 धावा टीमच्या टोटलमध्ये. सन्माननीय मनोजी घोडे साहेब यांना विनंती करूयात की वेलकम, तुमचं सहर्ष स्वागत. हॅमेट केलाय. बॉलला जास्त ताकद लावू शकला नाही. पुन्हा एकदा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो ओमकार. बॉलला त्याने फील्ड केलाय. आता एकापेक्षा जास्त
काहीच मिळणार नाही. जो चौकार आलाय ना, तो चौकार मी तर म्हणेन कुठेतरी टार्गेटला चांगलं बनवण्यासाठी आलाय. कारण आतापर्यंतच्या इनिंग्समध्ये आपण बघितलं तर या मॅचमध्ये फक्त 3च मोठे फटके आले होते. त्याच्यातले 2 मोठे फटके आपण बघितले विशालच्या, 3ही मोठे फटके विशालच्याच बॅटमधून बघितले. आणि त्याच्यानंतर आपण बघताय तर एक चौकार तेजसच्या बॅटमधून आलाय. टीमची धावसंख्या 41 आणि शेवटचा बॉल. टार्गेट सेट बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. सुंदर फटका. बॉलला एलिव्हेट चांगलं करण्यात आलं. आमच्या कॅमेरामॅनला टार्गेट जरूर केलाय, परंतु या मॅचमध्ये टार्गेट 6 धावसंख्येने सेट होईल. अर्थातच धावा बनतील. 47 आणि 48चं टार्गेट या मॅचमध्ये ठेवण्यात आलाय जय अंबिका देवरुंगपाडा या टीम समोर. हा फटका तुम्ही बघा, कंट्रोल फटका होता. अगदी ओव्हर द बॉलर हेड, समोर स्ट्रेट हिट. जिथे आमचे राज आहेत, राज थोडासा साईडून बॉल आला असता तर नशीब त्या पाय ठेवला त्या जरूर बांबूला लागलाय. राज सांभाळून थोडंसं, नाही फेसवरती लागला तर कॅमेरामॅनची पोझिशन थोडीशी चेंज झाली असती, त्याच्यामुळे तिथे सांभाळून काहीशी अवयव वाचवा, अर्थातच डोळे किंवा नाक. चला टॉस आपण या ठिकाणी करूयात. मी विनंती करेन बाळगोपाल सोनालीपाडा आणि त्यांच्या विरोधात संजय स्पोर्ट्स सावध. केपी या ठिकाणी होते. केपी या. सन्माननीय मनोजी घोडे साहेबांना आपण विनंती करूयात की मंचावरती या. तुमचं सहर्ष स्वागत. सन्माननीय बालारामजी मेहर साहेबांनाही आपण विनंती करूयात की तुम्ही या. या ठिकाणी आपण टॉस करणार आहोत. सन्माननीय बालारामजी मेहर या ठिकाणी येतात. त्यांच्या शुभ हातून आपण या ठिकाणी नाणेफेकीचा कौल संपन्न करतोय. आजच्या या लॉटमधली शेवटची मॅच बाळगोपाल सोनालेपाडा आणि त्यांच्या विरोधात संजय स्पोर्ट्स सावध. दोन्ही ताकदवर संघ एकमेकाच्या विरोधात असतील. बालाराम दादांना विनंती करतो की या तुमच्या शुभ हातून आपण या मॅचचा टॉस या ठिकाणी संपन्न करूयात. संजय स्पोर्ट्स सावध त्यांच्या विरोधात बाळगोपाल सोनालेपाडा. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी येतात. सो आपण करूयात टॉस कंप्लीट शेवटच्या मॅचचा. लक्षा फॅन क्लब एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला आहे चिमण्या फॅन क्लब. दोन्ही कॅप्टनच्या उपस्थितीने आपण टॉस करतोय. जरूर टॉस आता आलाय टीम बालगोपाल सोनालेपाडा टीमच्या कॅप्टनच्या बाजूने. दोन्ही कॅप्टनला शुभेच्छा देऊन बालाराम दादांना विनंती करतो की असं नसतं तुम्ही वा मंचावरती बसा. शीतपेय बालाराम दादांना विनंती करतो की जो शीतपेय तोही आपण देऊन कॅप्टनला सन्मानित करावत. स्प्राईट संतोषजी वामन पाटील जे स्पॉन्सर्ड आहेत आमच्या या शीतपेयाचे. सो आपण थोडीशी चर्चा करू आता, कारण सामनाही सुरू होईल. जो जास्त प्रश्न विचारत नाही. टीम बालगोपाल सोनालेपाडा टॉस जिंकलाय. खरं तर या विभागामध्ये आणि स्पेशली या असोसिएशनमध्ये तुमची गोलंदाजी तुमची ताकद आहे. कारण जेव्हापासून तुमच्या संघाला आम्ही बघत आलो आहे तर तुम्ही 4 ओव्हरमध्ये 30 धावसंख्येचा सुद्धा बचाव केला आहे आणि 23 धावसंख्येचा सुद्धा बचाव करताना मी बघितला आहे. तर तुमची बॉलिंग ही ताकद आहे. आता तुमच्याकडे एक डिसिजन आहे की तुम्ही टॉस जिंकला, काय डिसिजन घ्याल? पेंडिंग ठेवतो. जास्तही पेंडिंग ठेवू नका. ही स्पर्धा कशी वाटते 2 शब्दात? स्पर्धा खूप छान आहे. आयोजन पण खूप मस्त केलं आहे. खेळायला पण खूप मजा येते या ग्राउंडवर. आता तुम्हाला विचारतं संजय स्पोर्ट्स सावध की स्पर्धा कशी वाटते? स्पर्धा तर खूपच सुंदर आहे. आम्हाला खेळायला दिलं त्यांचा आभार करतो. थँक्यू सो मच. सो पेंडिंग आहे डिसिजन. बालगोपाल सोनालेपाडा टीमचे कॅप्टनने टॉस जिंकला. डिसिजन पेंडिंग. जास्त ठेवू नका. लवकरात लवकर आमच्यापर्यंत तो डिसिजन पोहोचवा. या जाऊयात कॉम्बॉक्समध्ये करूयात परिवर्तन. ऐकूयात ओमकार शेट्टी सरांचा आवाज. इट्स व्हॉट यू.
थँक्यू सो मच भाग्यजी म्हात्रे आणि योगेशदा पाटील यांना आज आपण या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकताय. ग्रामीण टेनिस क्रिकेट लाईव्ह टीम आपल्या सोबत आहे. अंपायरच्या भूमिकेत उमेश केणे, महेंद्र भवर सर आणि पूर्ण JP पॅनल आपल्या सोबत आहे. मॅच ऑन. फटका पहिल्या बॉलवरती मिड ऑफच्या डोक्यावरनं काढलाय आणि चाललाय बॉल लॉंग ऑफला. ट्राय चांगलं होतं बट बॉल थांबत नाहीये, फरार होतोय सीमारेषा पार. मितील धावा 4. सुरुवात धमाकेदार झाली आहे. आई जागृत आमचा देव, समजा गावाचा भरोसा त्याव, असा आमचा छोटी देव, हाक मारित घेई धाव, बसला गावाच्या वेशीला, पावला श्याम दादा दलविला, बसला गावाच्या वेशीला. कोण? आमचा झोटिंग देव. थँक्यू DJ कुमार रणवी. बॉलिंग ट्रॅकवर आमने लोणारच्या क्रिकेट मधला एक विकेट टेकर बॉलर आहे कुमार रणवी. त्याला विकेट मिळेल का? कॅचचा कॉल. थोडा वेळ हवेत होता बॉल, दूर राहिले फिल्डर. रन्स कंप्लीट केला जातील. या ठिकाणी 2. मॅच तुम्हाला पाहायला मिळतीये जय अंबिका देवरुंगपाडा पंडित गोडे यांचा संघ, तर दुसऱ्या बाजूला आमने लोणारच्या पुरस्कर्त्यांच्या यादीतील एक दिलदार आणि दिलखुलास मुठवळचे पोलीस पाटील उत्तमदादा पाटील त्यांचा संघ, स्वर्गीय मकरंद स्पोर्ट्स मुठवळ. आपल्याच्या भावाच्या आठवणीत उभारलेला संघ आज मैदान गाजवेल का? हाफ ट्रॅकर फटका फसलाय का? प्रॉपर टायमिंग. पुन्हा एकदा बॉल हवेत. कॅचचा कॉल. कॅच ड्रॉप. झेल सुटलाय. आदरणीय खंडू पाटील सावत यांच्या ठिकाणी शुभागमन झालाय. तर या व्यासपीठावरती खंडूदादा आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. टीम जय झोटिंग देवरुंगच्या वतीनं. जय झोटिंग देवाचं सॉन्ग तुम्ही ऐकलं. बसलाय गावाच्या वेशीला आणि पावलाय श्यामशेठ दळवी या नावाला. टीमची टोटल धावफलकावरती 1 ने पुढे फ्लाय होतीये. धावफलक या स्कोर कार्डवरती 7 धावा. टार्गेट 48. शेवटच्या बॉलवरती जो षटकार आला तो लाजवाब होता फलंदाजी करताना विनीतच्या बॅटमधनं. त्यानंतर टार्गेट मिळालं. आता देखील बॉल हवेत. शॉट एक्स्ट्रा कव्हर आणि आता देखील झेल सुटलाय. कुमार रणवी करेल तर काय? मागचे लगातार 3 बॉल आणि 3 झेल उडालेत, त्यापैकी एकही कॅरी झालेला नाहीये. हा झेल तर इतका सोपा होता ना. फ्री होम डिलिव्हरी होती आणि आज मंडे. तुम्ही ऑर्डर करावं व्हेज सँडविच आणि तुमच्या दारावरती यावं चिकन KFC बकेट आणि तुम्ही सांगावं आज उपवास. अगदी तसंच काही घडलंय. आता स्विच इट खेळायचं होतं. वेल बोल्ड कुमार. कॅच जरी ड्रॉप झाले तरी मैदानावरती तो हार मानायला तयार नाहीये. मकरंद मुठवळची ताकद आहे, गोलंदाजी पंडित गोडेची ताकद आहे, त्याची फलंदाजी आणि सलामीला पंडित गोडे आणि त्याच्या सोबतीनं केतन आलेत. षटक संपलंय. मैदानावरती पहिलं आणि धावफलकावरती धावा पाहायला मिळतात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोरकार्डवरती धावा झालेत आतापर्यंत त्या म्हणजे 9 धावा. रनचेस मैदानावरती करायचंय 48. खूप चांगली बॉलिंग केली आहे कुमार रणवीनं. जरी विकेटलेस तो असला त्यामध्ये फिल्डरची साथ त्याला मिळाली नाही आहे, बट दुसऱ्या बाजूला सुरुवात देखील तितकी चांगली झाली आहे. विदाऊट लॉस 9 धावा पहिल्या P1 मध्ये आलेत. पॉवर प्ले नंबर 2 सुरू होईल. क्षेत्ररक्षण विखुरलेला पाहायला मल. एक डीप मध्ये लॉंग ऑफ, ऑन साइड लाईक चालला, डीप मध्ये लॉंग ऑन. एक क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळतोय. मिड विकेटला मुठवळच्या फलंदाजीची जर चर्चा झाली, रणजित दादा थोडासा लवकर बाज झाला, त्यानंतर विशालनं रन्स बनवले आणि फिनिशिंग टच दिला बॅटिंग करताना विनीतनं आणि फायनली टार्गेट सेट झाला 48. ते पुरेसं असेल का? फटका हा देखील फसलाय. हा देखील हवेत आहे. इथे देखील झेलची संधी. इथे देखील सोडलाय झेल. सुधीर पाटील आता होते तिकडे फिल्डर आणि झेल सुटल्यानंतर आता रन्स कंप्लीट झालेत. या ठिकाणी 1 2 3 तब्बल 3 पूर्ण झालेत. मागच्या 7 बॉलमध्ये ना 4 झेल सोडलेत. मुठवळला झालाय काय हा प्रश्न सध्या आता मैदानावरती आहे. मागचे 7-8 दिवस जरूर सराव नाही आहे. काल रात्रभर खरं तर सगळ्यांना झोप मिळाली नाही. पूर्ण 1:30 ते 2 वाजेपर्यंत इकडनं सगळं बॅनर रिमूव्ह करणं, टुर्नामेंट फिनिश झाल्यानंतर सगळा आटाटोप सुरू होता. बट एक यशस्वी स्पर्धा आमने लोणारलाच नाही तर ठाणे जिल्ह्याला दिली. या स्वर्गीय मकरंद स्फोट मुठवळनं. बॅटच्या समोर होता. बॅटन पाडमध्ये हेलिकॉप्टर खेळलाय. हेलिकॉप्टरची चर्चा काल पूर्ण रात्रभर होती. टीमची टोटल धावफलकावरती 1 ने पुढे जाईल. स्कोर पुढे चाललाय धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतोय 13 या आकड्यावरती. 13 विदाऊट लॉस. चांगली झाली आहे सुरुवात. चांगली झाली आहे सुरुवात. टीम जी अंबिका देवरुंगपाडा मॅचच्या सध्या ड्रायव्हिंग सीटवरती पाहायला मिळते. इथे फटका आता देखील चांगला आहे.
मग आता झेलची संधी आता देखील आहे आणि आता फायनली टिपलाय झेल. पंडित गोडे जे स्वतः टीमचे पुरस्कर्ते आहेत आणि एक अतिशय चांगले लेजंडरी खेळाडू आहेत, त्यांची जाते विकेट आणि पंडितच्या नावाने लागलाय धक्का पहिला टीम जय अंबिकाला. ये रातीच्या पाराला न फेऱ्या मारतो योगावाला, ये रातीच्या पाराला न फेऱ्या मारतो योगावाला. संघर्ष या मॅच मध्ये करावा लागेल कारण 48 या मैदानावरती जास्त मोठं लक्ष नाहीये आणि आता फायनली विकेट काढली आहे. गोलंदाजी करताना अजयला तुम्ही पाहताय. पोलादी निर्धार आमचा असुरबळांची खंत नसे, स्वतंत्र्याच्या संग्रामाला विजयापासून कधी अंत नसे. श्रद्धा हृदयातली आमची वज्राहुनी बलवंत असे, मरण मारुती पुढे निघाले गर्वतयाचा कोण हरी. रणफंदीची जात आमची कोण आम्हा भयभीत करी. न भय न भीती ज्या मनामध्ये बसे श्रीमंत योगी राजा शिव छत्रपती. आणि बाबगाव देवरुंग पाडाच्या आहे ऐतिहासिक छत्रपती क्रीडांगणावरती रंगती ही क्रिकेट स्पर्धा. त्याचं नाव आहे जय झोटिंग देवरुंग चषक आणि मॅच नंबर 3 आपल्या समोर आजच्या पहिल्या फेरीतील. अजून एक चांगला बॉल अजयचा, टप्पा पडला, थोडासा खाली राहिला. अजय कुमार रणवी त्यांच्या स्पेलकडे नजर असेल टीम मुठवळच्या पाठीराख्यांची. आमने लोणाड परिसरातील अगदी सर्वाधिक छोटं गाव मुठवळ, पण अलीकडच्या काळात याच मुठवळ गावाचं नाव गुगल मॅपवरती तुम्ही पाहिला तर सातत्यानं सर्च केलं जातं कारण याच मुठवळनं खूप मोठा क्रीडा सोहळा आमने लोणाडला दिलाय आणि कालच तो संपन्न झाला, ज्याच्यावरती नाव कोरलं टीम नानकरनं. धावफलकावरती लगातारचे 2 डॉट बॉल आलेत. पहिला जो झेल सुटला तिकडे 3 रन्स आले, त्यानंतर 1 विकेट काढली आहे, 2 डॉट टाकलेत आणि अजय मैदानावरती सांगतो अंबिका देवरुंग पाडाला चलो देखे जरा किसमें कितना है दम. देवरुंगपाडाकडे देखील बॅट्समन खूप चांगले आहेत, बॉलरनं त्यांच्या चांगलं काम केलं आहे. 48चं रनचेस मैदानावरती आहे. एखादा चांगला षटक जर देवरुंगपाडाला आला तर मॅचच्या ड्रायव्हिंग सीटवरती टीम जय अंबिका देवरुंगपाडा आपल्याला पाहायला मिळेल. जर गोलंदाजांना हॅट्रिक घेतली तर आदरणीय पुरस्कर्ते उत्तमदादा पाटील यांच्याकडनं 3000 कॅश प्राईज जमा आहे आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. बॉल चालला डीपमध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आणि फायनली शेवट गोड केलाय जय अंबिका देवरुंगपाडासाठी. हा चौकार आलाय आणि चौकारानं षटक संपलंय मैदानावरती नंबर 2 आणि 2 षटकांचा खेळ झाल्यानंतर टीमची टोटल धावफलकावरती पाहायला मिळती आहे जी जाऊन पोहोचली आहे 17ला 1 बाद आणि लक्ष 48. म्हणजे मॅच बनली आहे. सुरुवातीची 2 षटकं आहेत ना दोन्ही टीमसाठी चांगली आहेत, 17 आलेत, पण दुसऱ्या बाजूला 1 विकेट देखील गेली आहे. बट ज्या 48ला चेस करायचं आहे ना, रिक्वायर रन रेट आता 10.33 वरती गेलाय आणि आता कुमार रणवीला सेकंड स्पेलमध्ये कंटिन्यू केलं जावं की तिसरा विकल्प आणला जावा याची चर्चा छोटीशी टीम हडल झाली आहे आणि बॉलिंग ट्रॅकवरती आणलंय गोलंदाज सुधीर पाटीलला, जो स्वतः टीमचा कॅप्टन आहे. तो बॉलिंग ट्रॅकवरती तयार झाला. एक छोटासा डीजे वाला सॉन्ग ऐकू आणि पुन्हा परतू या मॅच मध्ये. गावात खुल्ले मैदान 4 सिक्सरची होती धमाल. इथे ते चौकार षटकार मैदानावरती पाहिजेत. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर बॅकफुटला गेले, फटका लाजवाब, वॉल शॉट काढलाय बॉल, स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर, मिळतील धावा 4. चार धावा ऍड झालेत. खेळ कुमार रणवीला कंटिन्यू करायला हवं होतं, ज्या अनुषंगाने बॉलिंग त्यांना टाकली होती. पहिल्या ओव्हरमध्ये जरी तो विकेट लेस गेला, 3 कॅचच्या चान्सेस बनल्या आणि खूप चांगली बॉलिंग करताना त्यानंतर आपण अजयला देखील पाहिलं. त्यामुळे कॅप्टनचा हा माइंडसेट असेल की अजयला सेकंड स्पेलमध्ये आणलं जावं. बट मॅच जिकडे बनली आहे ना तिकडे खरं तर अजून ग्रीप स्ट्रॉंग करणं हे ऑलवेज बेटर आहे, समोरच्या टीमला एक संधी देण्यापेक्षा. आणि कुमार रणवीला थांबून सुधीर आलाय. सुधीरला आज कॅप्टन एक चांगलं कमबॅक करावं लागेल. पहिल्या बॉलवरती चौकार सुधीर पाटीलच्या अगेन्स्ट आला आणि समीकडे उरलाय 17 चेंडू 27 धावेची गरज आहे. थोडंसं प्रेशर टाकलंय सुधीर पाटीलवरती. पहिल्या चौकारानं खूप चांगला
फटका होता. बॅटिंग ट्रॅकवरती तुम्हाला पाहायला मिळतं. फलंदाज केतन आणि अभिषेक ही जोडी मैदानावरती खेळती आहे. ओव्हर द विकेट सुधीर. आता फटका हा देखील लाजवाब बॅटच्या पट्ट्यात आणि मैदानाच्या बाहेर एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक क्वालिटी बॅटिंग सध्या सुरू आहे फलंदाज केतनच्या बॅटमधून आणि या लगातारचा दुसरा चौकार येतोय. साऱ्यांचा बाजार उठवायला लगातार 2 बॉल 2 चौकार. आधी ज्यावेळी तुम्ही टाकला हाफ ट्रॅकर त्यावेळी खरं तर फिल्डर हवे होते तुम्हाला पॉईंटला, त्यावेळी होते एक्स्ट्रा कव्हर, तिकडे 4 आला. आता तुम्ही टाकला ओव्हर पिच तर तुम्हाला एक्स्ट्रा कव्हर पाहिजे होता. पॉईंट सेट नव्हती अगदी गरज, तिथे तुम्ही पॉईंटला फिल्डर सेट केला, एक्स्ट्रा कव्हर खाली ठेवला आणि लगातारचे 2 चौकार आता मैदानावरती आले. तिकडे कॅप्टन स्वतः बॉलिंग करतोय त्यामुळे फील्ड रिप्लेस त्याला कुठे पाहिजे हे त्याला विचार करावा लागेल. वेळ जास्त जातोय कारण बॉल गेलाय. थोडा बॉल बॉय चेंडू लवकर परत आणा मैदानाच्या आत याची काळजी घ्या. लगातार आपण पाहता 2 चौकार ॲड झालेत. धावफलक पुढे चाललाय. धावफलकावरती सुरुवातीची 2 षटकं 17 धावा, त्यानंतर लगातारचे 2 बॉल 2 चौकार. ग्रेट बॅटिंग. अगदी फील्ड प्लेस कुठे आहे ते पाहून इथे क्रिकेट खेळलं जातं. थोडंसं चेंजेस आता केलं जातं. फिल्डिंगमध्ये एक सेली पॉईंट तैनात करण्यात आला आहे अगदी समोर. त्या ठिकाणी फिल्डर्स उभे झाले. थोडंसं प्रेशर टाकायचं आहे. एक लॉंग ऑफ, आता एक स्वीप कव्हर सेट आहे पॉईंट सर्कलच्या आत. शॉर्ट थर्डमॅन, एक सेली पॉईंट, फाईन स्लीप, एक डीपमध्ये लॉंग लेग आहे आणि कमबॅक करावा लागेल. गोलंदाज सुधीर पाटीलला विकेटची नितांत गरज आहे. रनवे रिदममध्ये थोडीशी मिस्टेक, थोडेसे अडथळे. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत कुमार, रणवी, त्याच्यासमोर उभा अजय. बॉलिंग ट्रॅकवरती सुधीर. बॉल तयार. ओव्हर द विकेट. हा देखील अर्ध्या विकेटवरती टाकला होता. फलंदाजाला माहिती आहे 2 चौकार आलेत, आपलं काम झालंय. स्ट्राईक रोटेशन केलंय. सिंगल नाही, एक चांगल्या खेळाडूचं मॅच विनर प्लेअरचं वैशिष्ट्य असतं. मोठ्या फटक्यानंतर सिंगल डबल यायला पाहिजे आणि ते करताना सध्या केतन तुम्हाला पाहायला मिळतं. थोडंसं दबाव जो टाकला होता ना 2 डॉट बॉलनं तो कमी केलाय. आता फलंदाजी करताना केतननं त्यानं 3 चौकार वैयक्तिक मारलेत. 16वरती तो आत्तापर्यंत बॅटिंग करतोय. खूप चांगला खेळला या मॅचमध्ये. 48 रनचेस जे अंबिका देवरुंगपाडा टीम समोर. पंडित गोडेची विकेट थोडी स्वस्तात आली आहे बट सेकंड विकेटसाठी पार्टनरशिप होती आहे. इथे लागली आहे बॅटची कडा. आता होतील फलंदाज बाद आणि धक्का लागेल अभिषेकच्या नावानं. देवरुंगपाडाला नंबर 2 फलंदाज बाद. साऱ्यांचा बाजार उठवायला अगदी एक चांगलं सॉन्ग तुम्ही ऐकत होता. शामशेठ रवी आणि देवरुंग गाव, देवरुंगपाडा आणि लोणार परिसराचं नाव बैलगाडा क्षेत्रामध्ये ज्या बैलांना मोठं केलं ते नाव म्हणजे लक्षा. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला थांबलेली पाहायला मिळते 26 या ओव्हरमध्ये 9 आलेत आतापर्यंत. 2 ओव्हरमध्ये 17 होतं. धावफलकावरती धावा आता आपल्याला पाहायला मिळतात. स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचलेत 26 धावा. अतिशय चांगली स्कोरिंग सध्या आपल्याला पाहायला मिळते केडीकडनं. केडीच्या बाजूला तुम्ही पाहताय मिनी लॉगर स्पेशलिस्ट रोहित. एखादं होऊन जाऊ दे जे झोटिंग देवरुंग चषकाचा लॉग किंवा एखादी व्हिडिओ. अरे काल पण तू बोलला उद्या कधी नाहीत भावा. टीमची टोटल धावफलकावर आपल्याला पाहायला माहिती आहे. स्कोर जाऊन पोहोचलाय 26 वरती. अजून 22 धावेची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत मैदानावरती 14. 2 बॉलवरती चांगला फिनिश करावा लागेल सुधीरला. इथे फटका आपण पाहताय डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हरला. आय थिंक अजयला तिकडे बॉल बॉडीला स्पर्श झाला, त्यानंतर वेग कमी झाला. अजय ऑल ओके. पाणी हवं असेल तर सांगा, लगेच घेऊन इथे येतील 12th मॅन. थोडी काळजी घ्या. ज्यावेळी असे फिल्डिंग सह करताना पाहायला मिळतात. रोहित शर्माची आठवण होतं. ज्यावेळी आपण पाहिलं सरफराज फिल्डिंग करत होते, हेल्मेट त्यानं रिमूव्ह केला होता. त्यानंतर तो समोर आला आणि त्यानंतर रोहित शर्मा त्याला म्हणाले गार्डन में घूमने आए हो क्या. आणि त्यानंतर पुढे एक लाईन होती ती आयुष्यभर आठवण राहील सरफराज आणि पूर्ण भारतीय टीमला.
रोहित शर्माच्या चाहत्यांनाही त्या फटका चांगला आहे. पॉईंटचं क्षेत्र खाली आहे. अर्ध्या विकेटवरती टाकलाय बॉल. जिथे फिल्डर्स आहेत तिथे गोलंदाजी झाली नाही तर फटके पडणार हे क्रिकेटमध्ये ठरलेलं आहे. आणि बॅट्समनकडे संधी आहे. त्या संधीचं सोनं करत असताना काय खेळलाय मैदानावरती केतन. हा तिसरा चौकार त्यानं मारलाय सुधीरच्या विरुद्ध. अजय तयार बॉलिंग ट्रॅकवर. बॅकफुटला गेले. फटका हा देखील चांगला. एक्स्ट्रा कव्हर खाली आहे आणि बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आतापर्यंत जितके चौकार आलेत ना सर्व एक्स्ट्रा कव्हर आणि पॉइंट. आणि एक जो चौकार आला होता तो आला होता स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलाय साऱ्यांचा बाजार उठवायला. थँक्यू डीजे. धावफलक 4 ने पुढे जाता. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 4 ने पुढे फ्लाय होत असताना पहिला डॉट त्यानंतर चौकार आला. स्कोर जाऊन पोहोचला 35. बॉल अजूनही बाकी आहेत मैदानावरती 10 आणि 10 चेंडू जिंकण्यासाठी धावा करायच्या 13. डॉट बॉल आलाय. डॉट बॉलनं समीकरण पुन्हा एकदा बदललाय. चौकारानंतर केली आहे वापसी. समीकरण मैदानावरती उरलंय. येणारे 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावा करायच्या 13. इथे देखील टप्पा पुन्हा टाकावा लागेल आणि हा वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन्स धावफलकावरती ऍड होतीये आणि समीकरण मैदानावरती उरलंय. येणारे 9 चेंडू आणि 12 धावेची गरज आहे. 9 बॉल येणारे बाकी आहेत आणि 12 धावा या मॅच मध्ये करायच्यात. असफलता एक चुनौती है, उसे स्वीकार करो. क्या कमी रह गई देखो और सुधार करो. जब तक न सफल हो नींद चैन को त्यागो तुम. संघर्ष का मैदान छोड़कर यूं मत भागो तुम. क्योंकि कुछ किए बिना कभी जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. इथे स्लोवर वन. बॅटला किस करून गेला यष्टी रक्षकाच्या हातात आणि फलंदाज होत आहेत बाद आणि अजयला मिळते विकेट नंबर 2. मॅच आता कंप्लीट बॅलन्स आहे आणि समीकरण उरलंय 7 बॉल 12. 7-12चं समीकरण या मॅच मध्ये बाकी आहे. एक थोडंसं करेक्शन होतं. 8 बॉल 12 कारण एक व्हाईट बॉल टाकला होता. 9 चेंडू 12चं समीकरण होतं. एक व्हाईट बॉल आला त्याच्यामुळे समीकरणात आपल्याला पाहायला आम्हाला 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 12 धावा या मॅच मध्ये करायच्यात. बॉल तयार बॉलिंग ट्रॅकवर. महत्वाचे 2 बॉल डान्सिंग डाऊन द ट्रॅक. मॅचची हवा बाहेर काढून टाकत असताना फटका चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा. आणि आता सामन्याचा निकाल लावला आपल्या बाजूने. लेस दॅन रन बॉल आली या मॅच. 7 चेंडू 6. मी म्हणत होतो ना कुमार रणवीला सेकंड स्पेल ओव्हर नंबर 3 मध्येच कंटिन्यू करायचा होता. जिकडे मॅच मध्ये होती टीम पूर्णपणे टीम मकरंद स्पोर्ट्स मुठवळ. कारण तिकडे समीकरण 18-23 होतं 31 होतं आणि जरी कुमार रणवीनं 7-8 खर्च केल्या असत्या एखादी विकेट आली असती मॅचचं चित्र काहीतरी वेगळं पाहायला मिळालं असतं. आणि म्हणून म्हटलं जातं ना तुमच्या अनुभवी गोलंदाजाला ऑलवेज बॅक करत चला. कुमार रणवी एक मोठं नाव आहे. तो फॉर्मसोबत जरी स्ट्रगल करत असेल त्याच्या पाठीमागे ऑलवेज सपोर्ट करत राहा. कारण पहिल्या षटकामध्ये त्यानं पूर्ण मॅच ना फसवली होती. जवळजवळ कॅचेस ज्या तुम्ही ड्रॉप केल्या स्पेशली केतनचा सोडलेला झेल तो महागडा पडला. अजयनं देखील प्रयत्न चांगले केले बट फायनली जो शेवटचा षटकार आला अजयच्या विरुद्ध तो महागडा राहिला आणि समीकरण उरलंय 6 बॉल आणि 5 धावेची गरज. आता बॉलिंग ट्रॅकवरती सूरज आलाय. आकाशामध्ये एक सूरज चमकतोय. सूर्यपुत्र कर्ण महाभारतातील खरं तर अनेक विद्वान झाले परंतु कर्णाचा इतिहास आजही प्रत्येकाला हवासा वाटतो. माहिती आहे आपल्या सोबत अगदी जगजेतासमोर उभा आहे तरी समोर धाडस करणं आपल्या मित्रासोबत सदैव सोबत राहणं
आणि आपल्या मित्रासाठी आपल्या जीवनाचं बलिदान देणं, दानवीर त्यागशूर करणं. इथे वाईट बॉल येईल का, एक्स्ट्रा रन्स बनतील का? मॅचचा रिझल्ट जवळजवळ लागलाय. 1+2 की इथे बॉल फेअर आहे. थोडा वेळ वाट पाहूयात अंपायरच्या डिसिजनची. वाईट बॉल आलाय आणि कैलास दादाचं आगमन झालं. बेस्ट ऑफ लक संजय स्पोर्ट्स सावत. धावफलकावरती 3 पुढे चाललाय. नेहमीच मुठवल टीमला प्रचंड मोठं योगदान असतं. उत्तमदादा पाटील, योगेश दादा, त्या सोबतीनं अजितदादाचं. रणजितदादा टीमचे स्वतः एक चांगले खेळाडू आहेत. ते म्हणत असेल गलती हो गई तो कहा होई. आणि जोपर्यंत आता मुठवळला वेळ लागलाय ना विचार करायला की चुकलं कुठे, तोपर्यंत सामना निसटून गेला हातातून. आणि सर्वात मोठी मिस्टेक होती. 2 ओव्हर 17 1 विकेट्स, 3 ओव्हर 31 बाकी होते. 48 मधल्या तिथे कुमार रणवीरला सेकंड स्पेलमध्ये न आणणं. स्लोवर 1 मिस टायमिंग या बॉल आणि डीपमध्ये लॉंग ऑनला अजून एक झेल सुटलाय आणि बॉल चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेनं. सेकंडचा कॉल आणि या 2 धावा बनलेत आणि हा सामना या ठिकाणी जिंकलाय. अपील झालाय, अंपायर्स कदाचित स्वीकारू शकतील या ठिकाणी. खोखोम इशारा सुरू आहे. जर या ठिकाणी अंपायर्सनं नॉट आऊट घोषित केलं तर सामना जिंकून जाईल टीम. हो, अंपायर्सनं नॉट आऊट घोषित केलं आणि जिंकलाय सामना टीम जय अंबिका देवरुंगपाडा संघानं. अभिनंदन जय अंबिका देवरुंगपाडा, पंडित गोडे अँड टीम अँड हार्ड लक उत्तमदादा पाटील, कॅप्टन सुधीर आणि त्या सोबतीनं मकरंद स्पोर्ट्स मुठवळ. मॅन ऑफ द मॅचकडे आपण जाऊयात आणि केतन त्या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच. 6 वरती झेल सुटला. त्यानंतर 21 धावेचं योगदान ज्यानं आपल्या टीमसाठी दिलं, केतन ठरलेत या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच. केतन या लगेचच इकडेच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी. नॉट आऊट सामना जिंकून देण्यामध्ये त्याचं योगदान राहिलं. बाळाराम मेहर साहेबांच्या शुभ हस्ते